नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। तब्बल 490 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत अंतराळ, मंगळचंद्र मोहिमा, रोबोटिक्स आणि भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित विविध मॉडेल्स सादर केली। नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये भव्य विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले। प्रदर्शनात तब्बल 490 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत अंतराळ मोहिमा, मंगळ व चंद्र मोहीम, रोबोटिक्स, स्वयंचलित उपकरणे आणि भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित विविध मॉडेल्स सादर केली। प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर लक्ष्मण करळे यांच्या हस्ते झाले। यावेळी तुकाराम चंद्रकांत साळुंखे, क्रांतीवीर शिवराव महेंद्रकर, डॉक्टर अशोक सोरगावी, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कुमार करजगी, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी आणि मार्गदर्शिका मीना पारखे उपस्थित होते। Today we are presenting our robot project. Our robot is a simple working model. We have designed it using our own ideas. The robot project combines creativity and technology. It shows how science can be used practically. We are happy to present our project to you. Thank you. ह्याच्या मदतीनं एक प्रोजेक्ट बनवलंय जे म्हणजे गाव असतात ना त्यांच्याकडे पिण्यासाठी चांगलं पाणी नसतं, त्यामुळे त्यांना रोग होऊन खूप सारे लोक मरतात। आणि जी शेती आहे त्याला पण खूप नुकसान होतं की कारण की तुम्ही जर बरोबर प्रमाणात फर्टिलायझर्स किंवा जे खाद असते ते नाही दिलं तर ते नष्ट होऊ शकतं आणि पाणी नाही भेटलं तरी होऊ शकतं। त्यामुळं आम्ही काय केलं आहे, जे म्हणजे खाली जे प्राणी असतं ग्राउंड वॉटर त्याला आम्ही स्टोअर करतो आणि मग ते शेतीमध्ये आणि पूर्ण म्हणजे वॉटरला प्युरिफाय करून म्हणजे स्वच्छ करून पूर्ण गावाला देतो। मी तुम्हाला दाखवतो माझ्यामध्ये काय काय आहे। आणि या गावात फक्त तर रेल्वे चालत नाही तर इथं हायपरलूप चालतं। हायपरलूप म्हणजे सगळ्यात फास्ट ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस आहे जे इलॉन मस्कने 2013 मध्ये डिस्कवर केलं। I have made various projects such as our project is Jagannath Temple and we have made a blend of faith, architecture and science, and others have also made technologically advanced projects. One has made laptop related projects and they have used the motherboard and they have used technology to make their projects and make them future related. So they have used AI and the technology both together to make their projects wonderful and creative. डॉक्टर लक्ष्मण करळे यांनी विद्यार्थ्यांनी AI व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संशोधन वृत्ती विकसित करण्याचे आवाहन केले। एकचित्त एकाग्र होऊन निरुद्ध अवस्थेमध्ये जाण्याची गरज आहे। मनाच्या एकूण 5 अवस्था असतात: मूढ अवस्था, क्षिप्त अवस्था, विक्षिप्त अवस्था आणि एकाग्र एकचित्त अवस्थेमधून निरुद्ध अवस्थेमध्ये जाणं हे विद्यार्थ्यांची नाही कुठल्याही प्रकारच्या सायंटिस्टची गरज आहे। मी जे तयार करणार आहे ते जगाच्या कल्याणासाठी उपयोगाला येणार आहे ही त्यांची धारणा झाली पाहिजे, म्हणून निरुद्ध अवस्थेत गेलं पाहिजे। मी फक्त शोधच लावणार आहे अशा प्रकारची मानसिकता विद्यार्थ्याची होऊ शकते। मला सांगण्यासाठी अभिमान हे वाटतो, स्वाभिमान पण वाटतो। आपल्या भूमीमध्ये असे मुलं जन्मतात, परंतु त्यांना जे कोटिंग झालेलं आहे संस्काराचं, आता मंदिरं पण आणून उभा केली तिथे संस्काराचं कोटिंग झालं आहे, ते डिकॉल्टिकेट करून त्याच्यातून बाहेर येणारे विद्यार्थी आशादायी वाटतात कारण त्यांच्या चेहऱ्यावर अगदी प्रफुल्लता आहे, प्रसन्नता आहे, आनंद आहे आणि हे मिळवण्याचं काम साऱ्या जगाला देऊ शकतात याचा आत्मविश्वास पुन्हा सांगतो। डॉक्टर कुमार करजगी आणि सचिवा वर्षा विभूते यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची पाहणी करून कौतुक केले। तर माझ्या शाळेतली प्रत्येक मुली माझी मुलं आहेत आणि माझ्या मुलांनी जगाची स्पर्धा करावी म्हणून मी जे गेल्या 15 वर्षांचे प्रयत्न करतो आहे या माझ्या यश मला अमेरिकेच्या कॅबिनेटमध्ये डॉक्टरेट दिली। आज मला सांगतो आज हे सायन्स एक्झिबिशन भरलं माझ्या शाळेतल्या माझ्या एका शाळेतल्या या माझ्या माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या मुलाने जे एक्झिबिशन भरलं आज 600 मुलांनी हे सायन्समध्ये एक्झाम भरलं आणि मी जगाची स्पर्धा करण्यामध्ये घडवण्याचं काम केलं। माझ्या स्वप्नाला साथ ही माझी मुलं देतात आणि माझा एक मुलगा गेला म्हणजे हजारो मुलं माझे आहेत। त्यामुळे मी शाळेमध्ये काढायचं एकच कारण की या सोलापूरच्या मुलाने काहीच स्पर्धा करावे आणि ते माझ्या मुलं करतात हे डोळ्यात बघतोय।
त्याचा मला मोठा आनंद. This is a wonderful experience for the children, right from KG, from the nursery to the 10th standard. And it is all because of Dada Karasge. And our children, they experience by doing the projects and they get a very good experience about it. And also the parents are aware that all these things are being done in our school. And the parents' feedback is also wonderful. And every year, because of Kumar Dada, we do this and we have a good opportunity of doing it. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सान्वी चव्हाण आणि सज्ञा मोहिते यांनी केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.